शिवलिंगाची कधी पूर्ण परिक्रमा करत नाही. हो. म्हणजे ग्रंथांमध्ये प्रत्येक देवी देवतांच्या परिक्रमेचा एक उल्लेख आहे. जसे हनुमानांच्या 3 परिक्रमा, गणेशांच्या 3 परिक्रमा, देवीची एक परिक्रमा म्हणा, तर शिवाची अर्धी परिक्रमा करतात. म्हणजे शिवाची जे शिवलिंग आहे त्यामध्ये त्याचा सगळा कुटुंब असतो. ओके. आणि मुळात जिथून जो पाणी जातो, सगळ्यात जो खालचा पार्ट जो आपल्याला दिसतो, तो पाणी जाताना आपल्याला तिथं भैरवाचा रूप असतो. म्हणजे भैरवाचा रूप. आणि भैरवाला कधी परिक्रमा दिली जात नाही. ओके. त्यामुळे जर आपण भैरवाला परिक्रमा दिला किंवा तो जो पाणी वाहतो त्या पाण्याला आपण जर भेदला तर आपल्या मागे सगळी निगेटिव्हिटी येऊ शकतो. मूर्तीवर जेही प्रसाद असेल, प्रसाद सुद्धा आपण खाऊ शकत नाही. शिवपुराणामध्ये वाचलंय की बेलपत्र तुम्ही खा म्हणून शिवलिंगावरचा, किंवा मग तुम्ही तिथला धतुरा खा म्हणून. तर हा सगळा कॉन्सेप्ट म्हणजे फार चुकीचा आहे. यामध्ये असं कुठंही लिहिलेलं नाही आहे. शिवपुराण मी सुद्धा वाचलं. त्यामध्ये डायरेक्ट आपल्याला असा सापडून येतो की जर शिवलिंगाच्या वरती जर तुम्ही कुठलाही प्रसाद खाल्लात तर शिवलिंगाच्या वरती असतो रुद्र, म्हणजे हा भूतांचा राजा असतो. जर बरोबर. हा, तर भूतांचा राजा, हा भूतांच्या राजाची प्रसाद आपण तिथे चढवतो. जर ती आपण खाल्ला ना तर सगळी निगेटिव्हिटी जी असतो, जी शिवलिंगाला आपण देतो, आणि भरपूर लोक देतात ना निगेटिव्हिटी शिवलिंगाला, ते सगळी निगेटिव्हिटी आपण आपल्यामध्ये आत्मसात करतो. बरोबर. याच्या मागचे सगळे रिझन आहे.